शिक्षा दे। तर हा सगळा वाद होत असताना दुसरीकडे खार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिवसैनिकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलंय। पोलीस ठाण्यात आता जेवणाचं पार्सल आणि पाण्याच्या बाटल्या आल्याचंही समोर आलंय। 11 शिवसैनिकांना खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलच्या तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। यामध्ये राहुल कनाल, कुणाल सरमळकर हे सुद्धा आरोपी आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगार? खार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिवसैनिकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा आहे। कुणाल कामराच्या वादग्रस्त शो नंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत त्याच्या स्टुडिओची सगळी तोडफोड केली। जिथे हा शो झालेला होता त्या संपूर्ण स्टुडिओची तोडफोड केली आणि या प्रकरणी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। त्यापैकी 11 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात त्यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। मात्र यापूर्वी काही जेवणाचे पार्सल्स आणि बिस्लरी पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत त्या खार पोलीस ठाण्यामध्ये आल्या आणि त्यानंतर या सगळ्या ताब्यात असलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे। खार पोलीस सध्या सगळ्या आरोपींची चौकशी करतात आणि याच आरोपींच्या सोबत सध्या जे काही राहुल कनाल शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत, कुणाल सरमळकर आहेत आणि इतरही काही पदाधिकारी जे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांची चौकशी सुरू आहे। आणि शिवाय 11 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। त्या काही वेळापूर्वीच मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे देखील पोलीस ठाण्यामध्ये आलेले होते आणि ते भेट देऊन अधिकाऱ्यांची चर्चा करून इथून अधिवेशनात निघून गेले। मात्र त्यानंतर काही जेवणाचे पार्सल आणि बिस्लरी पाण्याच्या बाटल्या या पोलीस ठाण्यामध्ये आल्या आणि त्यानंतर या सगळ्या ताब्यात असलेल्या शिवसैनिकांना ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो सध्या उपस्थित केला जातोय। या सगळ्या तोडफोडीच्या प्रकरणामध्ये जवळपास 40 पेक्षा अधिक शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल आहे। त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। राहुल कनाल, कुणाल सरमळकर आणि इतर जे काही जे पदाधिकारी आहेत महत्त्वाचे त्यांना सीआरपीसी 41 अंतर्गत नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र सध्या जे काही जेवणाचे पार्सल्स आणि बिस्लरी पाण्याच्या बाटल्या या पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या आहेत त्या या शिवसैनिकांसाठी आहेत का आणि त्यांना ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। नक्कीच, तर ही शिवसैनिकांना व्हीआयपी ट्रीटमेंट नेमकी का असा मोठा सवाल आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।